Hello my dear students, let's start our EVS period. We are going to see Unit 8, the Earth. Earth means Prithvi. Chapter 20, the land around us. Land म्हणजे जमीन आणि अराउंड म्हणजे अवतीभोवती. जमिनीच्या अवतीभोवती काय आहे ते आपण आज या लेसनमध्ये पाहणार आहोत. द अर्थ इज आर होम. इथे बघा हे जे पिक्चर दाखवलेलं आहे हे पिक्चर कसलं आहे, अर्थचं आहे. द अर्थ इज आर होम म्हणजे पृथ्वी आपलं घर आहे. वी शेअर द अर्थ विथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण पृथ्वी राहतो, आपल्याबरोबरच वनस्पती आणि प्राणी हे सुद्धा आपल्याबरोबर राहत असतात. इट इज राऊंड इन शेप. बघा इथे जे तुम्हाला अर्थ दिसते ही कशी आहे राऊंडमध्ये, ही सर्कल आहे किंवा गोल अशी आहे, तीच पृथ्वीचा आकार गोल आहे. द अर्थ इज कवर्ड विथ लँड अँड वॉटर. लँड मीन्स जमीन आणि वॉटर म्हणजे पाणी. पृथ्वी जी आहे पृथ्वी जमीन आणि पाण्याने व्यापलेली आहे. म्हणजेच काय, पृथ्वीवरती जमीन आणि पाणी आहे. देअर इज मोर वॉटर दॅन लँड ऑन द अर्थ. मोर वॉटर म्हणजे बघा पृथ्वीवरती जमिनीपेक्षा, लँड म्हणजे जमीन, जमिनीपेक्षा काय जास्त आहे, पाणी हे जास्त आहे. वी लिव्ह ऑन लँड. आपण कुठे राहतो, जमिनीवर राहतो. वी यूज वॉटर फॉर कुकिंग, ड्रिंकिंग अँड ट्रान्सपोर्टेशन. बघा आपण हे जे पाणी आहे, पाणी कुकिंग म्हणजे जेवण बनवण्यासाठी, तसंच ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीसाठी, म्हणजेच काय, कारखान्यांसाठी, शेतीसाठी, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी आपण हे पाणी हे आपण वापरत असतो. वी ब्रीथ द एअर अराउंड द अर्थ. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. एअर मीन्स हवा. बघा पृथ्वीच्या भोवती जी हवा असते त्या हवेतूनच आपण काय करत असतो, ब्रीथ म्हणजे श्वास हा घेत असतो. लँड इज नॉट द सेम ॲट ऑल प्लेसेस. लँड म्हणजे काय, जमीन किंवा माती. जमीन ही सगळ्या ठिकाणी कशी एकसारखी नसते, सेम म्हणजे सारखी नसते. ॲट सम प्लेसेस इट इज रिलीज्ड व्हाईल ॲट अदर प्लेसेस. काही ठिकाणी ती वर असते किंवा काही ठिकाणी खाली असते, सगळीकडे एकसारखीही नसते. इट इज फ्लॅट म्हणजे काही ठिकाणी सपाट असते, काही ठिकाणी उंच अशी ही जमीन किंवा माती ही असते. लँड विच इज फ्लॅट इज कॉल्ड प्लेन. बघा फ्लॅट म्हणजे सपाट. जमीन जिथे सपाट असते त्यालाच आपण काय म्हणतो, सपाट असते त्यालाच आपण सपाट भाग असं म्हणत असतो किंवा मैदान असं सुद्धा म्हणतात. मैदान म्हणजे सपाट मोकळी जागा. वी बिल्ड होम्स अँड फॅक्टरीज ऑन प्लांट्स. आता हा जो सपाट भाग आहे किंवा सपाट जमीन आहे, या सपाट जमिनीवरती आपण घरे बांधतो, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने तिथे आपण बांधत असतो. वी ऑल्सो ग्रो क्रॉप्स ऑन प्लेन्स. आता ही जी सपाट भाग आहे या सपाट भागावरती आपण क्रॉप्स म्हणजे पिकं ग्रो म्हणजे त्यांची आपण तिथे घेतो. या सपाट भागावरती आपण वेगवेगळ्या प्रकारची पिके ही लावत असतो, त्यांची वाढ ही आपण करत असतो. द हाय रेस्ड लँड्स आर कॉल्ड माउंटन्स. बघा जी हाय रेस्ड लँड्स असते म्हणजे त्याला आपण माउंटन असं म्हणतो. बघा इथे तुम्ही पाहायचं आहे, हा जो भाग आहे याला आपण काय बोलतो, माउंटन असं बोलतो. हे काय, माउंटन मीन्स डोंगर किंवा पर्वत असं सुद्धा त्याला बोलतात. म्हणजे हा जो भाग जमिनीपासून काय असतो, उंचावर असतो. जमिनीपासून उंचावर असलेल्या भागाला आपण माउंटन्स असं म्हणतो. हिल्स आर स्मॉलर दॅन माउंटन्स. हिल म्हणजे टेकडी. बघा माउंटन हा उंच असतो, त्याला आपण डोंगर असं बोलतो, आणि माउंटनपेक्षा हिल कशी असते, ही छोटीही असते. बघा इथे हा दाखवला आहे, हा काय आहे, हा जो आहे हा माउंटन आहे. इथे बघा हे जे दाखवलं आहे ते काय आहे, माउंटन आहे, आणि हे जे दाखवलेले आहे तुम्हाला हे काय आहे, हे हिल आहे.
म्हणजे डोंगरापेक्षा ही काय असते, लहान ही असते. द पीक्स ऑफ सम हाय माउंटन्स आर कवर्ड विथ स्नो. बघा पीक म्हणजे काय, तर शिखर किंवा सुळका. हा जो डोंगर आहे या डोंगराचा जो वरचा भाग आहे, ह्या वरच्या भागाला काय बोलायचं आहे, पीक असं बोलायचं आहे. त्यालाच मराठीत काय म्हणतात, शिखर, सुळका किंवा एकदम शेवटचं त्या डोंगराचं टोक, त्याला काय बोलायचं आहे, पीक असं बोलायचं आहे. आता हे काही डोंगरांवरती हा जे पीक आहे किंवा जे टोक आहे कशाने, कवर्ड विथ स्नो. स्नो म्हणजे काय, स्नो मीन्स बर्फ. बर्फाने काही ठिकाणी हा जो टोक आहे ते झाकलेलं हे असतं किंवा त्या ठिकाणी बर्फ हा असतो. द स्लोप्स ऑफ सम माउंटन्स आर कवर्ड विथ फॉरेस्ट. बघा काही ठिकाणी आपल्याला स्नो हा काही असतो ह्या पीकवरती, तर जो हा माउंटनचा स्लोप आहे, ह्या माउंटनच्या स्लोपवर आपल्याला काय दिसत आहे, ट्रीज हे दिसतात आहे. तिथे फॉरेस्ट असतं. फॉरेस्ट म्हणजे जंगल हे असतं. म्हणजे बघा माउंटनच्या काही ठिकाणी माउंटनच्या पीकला हा स्नो असतो आणि काही माउंटनच्या स्लोपला म्हणजे तळाला जमिनीलगत काय असतो, जंगल हे असतं. द क्लायमेट इन दिस हाय लँड्स इज कूल इन समर. बघा समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे जे माउंटन आहे त्या तिथलं माउंटनवरचं क्लायमेट काही ठिकाणी कसं असतं, कूल असतं म्हणजे थंड असतं. अँड कोल्ड इन विंटर. म्हणजे कूल म्हणजे तिथे खूप थंडही नसतं आणि गरमही नसतं. आणि विंटर म्हणजे आपण मागच्या लेसनमध्ये पाहिले सीझन, समर, विंटर आणि मान्सून हे आपण सीझन्स पाहिले. तर विंटरमध्ये इथे कोल्ड असतं म्हणजे थंडीही असते आणि काही ठिकाणी तिथे बर्फसुद्धा हा पडलेला असतो. अ फ्यू क्रॉप्स आर ऑल्सो ग्रोन ऑन द हिल साईड. बघा हिल साईड म्हणजे टेकडी. काही टेकड्यांच्या बाजूला तिथे क्रॉपसुद्धा घेतले जातात म्हणजे पिकंही सुद्धा ही घेतली जातात. हे फॉरेस्ट इथे दिसते आपल्याला आणि काही ठिकाणी पिकेही आपल्याला घेतली दिसतात. म्हणजे जिथे सपाट त्या डोंगराच्या जर भोवती टेकडीच्या भोवती किंवा डोंगराच्या भोवती सपाट भाग असेल तर शक्य असेल तिथे पिकेसुद्धा लावली जातात. नेक्स्ट पेजवर पाहूया आपण. रिव्हर्स स्टार्ट इन द माउंटन्स अँड फ्लो डाऊन टू द प्लेन्स. बघा इथे पिक्चरमध्ये पाहायचं आहे. इथे पिक्चरमध्ये आपल्याला रिव्हर दिसते. रिव्हर म्हणजे काय, नदी. रिव्हर्स म्हणजे नद्या. नद्या ह्या कुठून उगम पावत असतात, ह्या डोंगरामधून ह्या येत असतात किंवा तिथून त्या उगम पावत असतात आणि त्या वाहत कुठे येतात, त्या सपाट भागावरती या वाहत येत असतात. द लँड बिटवीन टू माउंटन्स ऑर हिल्स इज कॉल्ड व्हॅली. बघा माउंटन्स म्हणजे आपण पाहिलं डोंगर, हिल्स म्हणजे पर्वत. म्हणजे डोंगरातून किंवा पर्वतामधून जमिनीच्या मधून दोन पर्वतांच्या किंवा दोन डोंगरांच्या मधून जी जमीन असते त्याला काय म्हणायचं आहे, व्हॅली असं म्हणायचं आहे. बघा इथे जे दिसते की नाही तुम्हाला, याला काय म्हणायचं आहे, व्हॅली असं म्हणायचं आहे. व्हॅली म्हणजे दरी. मेनी क्रॉप्स कॅन बी ग्रोन हिअर. बघा या ठिकाणी काय केलं जातं, क्रॉप्स म्हणजे पिकेही लावली जातात. ॲज व्हॅलीज आर फर्टिल लँड्स. फर्टाईल म्हणजे कसदार किंवा सुपीक. ह्या ज्या व्हॅलीमधल्या ज्या जमीन असतात, दरीमधल्या ज्या जमीन असतात त्या कशा असतात, फर्टाईल म्हणजे सुपीक असतात, कसदार ह्या असतात. म्हणून तिथे काय केली जाते, पिकेही घेतली जातात. नेक्स्ट टॉपिक पाहूया. नॅचरल अँड मॅनमेड थिंग्स. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि मॅनमेड म्हणजे म्हणजे माणूस, मेड म्हणजे बनवणे, माणसाने बनवलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तू. ऑल अराउंड अस वी सी मेनी थिंग्स, सम ऑफ विच आर नॅचरल अँड सम आर मॅनमेड. बघा आपण आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू ह्या पाहत असतो. त्याच्यातल्या काही वस्तू नॅचरल म्हणजे नैसर्गिक असतात, तर काही वस्तू ह्या माणसाने ह्या बनवलेल्या असतात.
द सन, द स्टार्स, द मून, rocks, soil, sand, water, plants and animals are natural as they are found in nature. बघा सन, सन म्हणजे सूर्य, स्टार्स म्हणजे चांदण्या, मून चंद्र, रॉक्स म्हणजे खडक, सॉइल, सॉइल म्हणजे माती, सँड, सँड म्हणजे वाळू, वॉटर म्हणजे पाणी ते तुम्हाला माहीत आहे, प्लांट्स वनस्पती आणि प्राणी हे सगळे काय आहेत नॅचरल आहेत म्हणजे ते आपल्याला निसर्गामध्ये मिळालेले आहेत किंवा निसर्गाने ते तयार केलेले आहेत. बघा इथे सगळ्या ह्या थिंग्स इथे तुम्हाला दाखवलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. म्हणजे जे निसर्गाने तयार केलेलं आहे त्याला काय बोलायचं आहे, त्याला नॅचरल थिंग्स असं बोलायचं आहे. नेक्स्ट पाहूया. मॅन हॅज मेड अस ऑफ द मटेरियल्स अवेलेबल इन नेचर. बघा माणसाने काय केले, त्याला नेचर म्हणजे निसर्गामध्ये जे मटेरियल्स, मटेरियल्स म्हणजे सामान किंवा जे सामान किंवा त्याला सामान जे मिळालेलं आहे त्या सामानामधून त्याने काय केलेले आहेत, या वस्तू ह्या बनवलेल्या आहे. वी सी मेनी थिंग्स अराउंड अस विच आर मॅनमेड. बघा आपण आपल्या अवतीभोवती अनेक माणसाने ज्या वस्तू बनवल्या त्या आपण पाहत असतो. सच ॲज हाऊसेस, रोड्स, व्हेकल्स, ब्रिड्स, बुक्स, पेन्स अँड मेनी अदर्स. बघा माणसाने काय काय स्वतः बनवलेलं आहे, त्याने स्वतःने हाऊसेस म्हणजे घरेही बांधलेली आहेत, रोड्स रस्तेही बांधलेले आहेत, त्यांनी वाहने तयार, व्हेकल्स म्हणजे वाहने तयार केलेली आहेत, ब्रिज म्हणजे पूल, बुक्स पुस्तके, पेन आणि अजून बऱ्याच वस्तू या माणसाने तयार केलेल्या आहेत. तुमचं घर असेल, घरामधले दरवाजे आहेत किंवा तुम्ही जे वर्गामध्ये बेंचवर बसतात ते बेंच, तुम्ही जे बुक्स वापरतात, टेक्स्टबुक वापरतात, नोटबुक्स वापरतात, ह्या सगळ्या ज्या वस्तू, कंपास बॉक्स, ह्या सगळ्या वस्तू काय मॅनमेड आहे, त्या माणसाने तयार केलेल्या आहेत. तर तुम्हाला मॅनमेड आणि नॅचरल थिंग्स कळाल्या. नॅचरल थिंग्स म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत, सन आहे, स्टार आहे, मून आहे, रॉक, सॉइल, सँड, वॉटर, प्लांट्स आणि ॲनिमल्स. हे सगळं नॅचरल आहे, ते निसर्गाने तयार केलेलं आहे. तर ज्या वस्तू माणसाने बनवतात त्याला काय म्हणायचं आहे, मॅनमेड असं म्हणायचं आहे. आता ह्या लेसनमध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे, द अर्थ इज मेड ऑफ लँड अँड वॉटर. बघा जी पृथ्वी आहे, पृथ्वीवर काय, पृथ्वी जमीन आणि पाण्याने ही बनलेली आहे. देअर इज एअर अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या अवतीभोवती काय आहे, ही हवा ही आहे, त्या हवेमधूनच आपण ब्रीथ करत असतो. वी सी मेनी नॅचरल अँड मॅनमेड थिंग्स अराउंड अस. बघा आपण अनेक नॅचरल थिंग्स पाहिलेल्या आहेत आणि माणसाने वस्तू ह्या बनवलेल्या त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. हे सगळं आपण या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. एकदम इझी लेसन आहे. या लेसनमध्ये तुम्ही मॅनमेड थिंग्स कोणत्या, नॅचरल थिंग्स कोणत्या हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जी अर्थवर राहतो, अर्थवर राहतो, अर्थवरती काय आहे, अर्थवरती पाणी आणि जमीन आहे, त्याच्यामध्ये पाणी हे जास्त आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर या लेसनचे मी तुम्हाला मीनिंग्स पाठवणार आहे, ते मीनिंग्स तुम्ही नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत. या लेसनवरती आता आपण एक्झरसाइज सॉल्व करूया. बघा क्वेश्चन नंबर 1 आहे, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. द डॅश डॅश इज आर होम. बघा इथे फिल इन द ब्लँक्स कोणती येणार आहे, अर्थ ही फिल इन द ब्लँक्स येणार आहे. अर्थची स्पेलिंग आहे EARTH, अर्थ म्हणजे पृथ्वी हे आपलं घर आहे. त्यानंतर सेकंड पाहायचं आहे, लँड विच इज फ्लॅट इज कॉल्ड डॅश डॅश. बघा जमीन जिथे फ्लॅट म्हणजे सपाट असते त्याला काय बोलतात, त्याला प्लेन असं बोलतात. PLAIN, प्लेन म्हणजे सपाट जागा किंवा मैदान, सोप्या भाषेत तुम्ही त्याला मैदान म्हणजे मोकळी जागा असं सुद्धा बोलू शकता. थर्ड आहे, डॅश डॅश आर स्मॉलर दॅन माउंटन्स. माउंटन म्हणजे डोंगरापेक्षा लहान काय आहे, तर डोंगरापेक्षा लहान आहे हिल्स, HILLS.
हिल्स आर स्मॉलर दॅन माउंटन्स. क्वेश्चन नंबर 2, राईट ट्रू ऑर फॉल्स. जर सेंटेन्स ट्रू असेल, खरं असेल, बरोबर असेल तर आपण तिथे ट्रू लिहायचं आहे आणि जर चुकीचं असेल तर आपण फॉल्स असं लिहायचं आहे. देअर इज मोर वॉटर दॅन लँड ऑन द अर्थ. बघा फर्स्ट सेंटेन्स काय आहे, देअर इज मोर वॉटर दॅन लँड ऑन द अर्थ. पृथ्वीवरती जमिनीपेक्षा पाणी हे जास्त आहे. तर आपण लेसनमध्ये पाहिलेलं आहे काय जास्त आहे, पाणी हे जास्त आहे, म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, ट्रू असं आहे. सेकंड पाहायचं, द अर्थ इज स्क्वेअर इन शेप. स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौकोन. आता पृथ्वी ही चौकोनी आहे. कशी आहे शेप पृथ्वीचा आपण लेसनमध्ये पाहिलं. तर अर्थ कशी आहे, इट इज राऊंड इन शेप. पृथ्वी जी आहे ती कशी आहे, राऊंड आहे म्हणजे गोल आहे. मग हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे याला काय आपण राईट करायचं आहे, फॉल्स असं राईट करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबर पाहायचा आहे ट्रू फॉल्सचं. व्हॅलीज आर फर्टिल लँड्स वेअर क्रॉप्स ग्रो. बघा ज्या व्हॅलीज म्हणजे दरी, दरीमधली जी जमीन आहे ती फर्टिल असते, म्हणजेच काय तर ती कसदार असते, सुपीक असते पिकांची वाढ होण्यासाठी. तर हे सेंटेन्स कसं आहे, ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, क्वेश्चन नंबर 3, फाइंड इफ इट इज नॅचरल ऑर मॅनमेड. तुम्हाला इथे काही नेम दिलेले आहेत, थिंग्सचे नेम्स आहेत, ते तुम्ही पाहायचे आहेत, वाचायचे आहेत आणि ते नॅचरल आहेत की मॅनमेड आहे. नॅचरल म्हणजे निसर्गाने दिलेले आहेत आणि मॅनमेड म्हणजे माणसाने बनवले आहेत का, ते तुम्ही राईट करायचं आहे. बघा इथे फर्स्ट आपण त्याचे जे नेम दिलेले आहेत ते रीड करूया. रोड, सँड, रोड सँड, सँड म्हणजे वाळू, सॉईल माती, ॲनिमल प्राणी, बुक पुस्तक, पेन, रॉक म्हणजे खडक, हाऊस म्हणजे घर. आता हे आपण वर्ड्स रीड केले तर आता आपल्याला याच्यामध्ये शोधायचे नॅचरल कोणते आहेत आणि मॅनमेड कोणतं आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही नोटबुकमध्ये राईट करताना इथे पेजचे 2 पार्ट करायचे. 1 पार्टमध्ये नॅचरल लिहायचं आहे आणि नेक्स्ट पार्टमध्ये मॅनमेड लिहायचं आहे. फर्स्ट आपण पाहिलं रोड. आता याच्यामध्ये रोड कसा आहे, नॅचरल आहे की मॅनमेड आहे. रोड हा माणसाने तयार केलेला आहे, म्हणून आपण तो कुठे लिहायचा आहे, मॅनमेड थिंग्समध्ये लिहायचा आहे रोड. त्यानंतर पुढचा सेंटेन्स वर्ड आहे सँड. सँड काय आहे, माणसाने तयार केलेली आहे की नॅचरल आहे, मॅनमेड आहे की नॅचरल. तर सँड आपल्याला निसर्गाने दिलेली आहे, म्हणून आपण तिथे काय लिहिणार आहोत, नॅचरलमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर पुढे आहे सॉईल. सॉईल म्हणजे माती. माती नॅचरल आहे की मॅनमेड आहे, नॅचरल आहे, म्हणून ते आपण इथे राईट केलेली आहे. त्यानंतर ॲनिमल. ॲनिमल काय आहे, नॅचरल आहे की मॅनमेड आहे, आपल्याला ॲनिमल निसर्गाने हे दिलेलं आहे, म्हणून आपण ते कुठे राईट केलेलं आहे, नॅचरलमध्ये राईट केलेलं आहे. त्यानंतर बुक म्हणजे तुमचं पुस्तक, माणसाने बनवले की निसर्गाने दिले आपल्याला, ते आपण माणसाने बनवलेलं आहे, म्हणून ते कुठे लिहिलेलं आहे, मॅनमेड थिंग्समध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पेन. पेन कसं आहे, पेन मॅनमेड आहे. रॉक म्हणजे खडक. खडक हा काय माणसाने बनवलेला आहे का, नाही. रॉक कसा आहे, नॅचरल आहे, म्हणून तो आपण नॅचरलच्या पार्टमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर हाऊस. हाऊस म्हणजे घरे. घरे कोणी माणसाने बनवलेली आहेत की निसर्गाने दिलेली आहेत आपल्याला, तर घरे ही मॅनमेड आहेत, माणसाने बनवली आहेत, म्हणून ती त्या पार्टमध्ये आपण राईट करायची. असा बॉक्स करून हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, ॲन्सर द फॉलोइंग. प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. फर्स्ट, व्हॉट इज अ व्हॅली. व्हॅली म्हणजे दरी. दरी म्हणजे काय, तर बघा ॲन्सर, द लँड बिटवीन 2 माउंटन्स ऑर हिल्स इज कॉल्ड अ व्हॅली. म्हणजे 2 डोंगर किंवा पर्वताच्या मधली जी जमीन आहे त्याला काय म्हणायचं आहे, त्याला व्हॅली असं म्हणायचं आहे, खोल दरी असं म्हणायचं आहे, कारण त्या 2 पर्वतांच्या मधली ती जागा आहे. सेकंड पाहायचं आहे, व्हॉट इज अर्थ कवर्ड विथ. आपली जी पृथ्वी आहे ती कशाने झाकलेली आहे किंवा कशाने व्यापलेली आहे. ॲन्सर, द अर्थ इज कवर्ड विथ लँड अँड वॉटर. तर आपल्या पृथ्वी ही जमीन आणि पाण्याने व्यापलेली आहे, किंवा आपल्या पृथ्वीवरती जमीन आणि पाणी हे आहे. त्यानंतर थर्ड पाहायचं आहे, व्हॉट इज अराउंड
द अर्थ, पृथ्वीच्या अराउंड म्हणजे अवतीभोवती, पृथ्वीच्या भोवती. काय आहे पृथ्वीच्या भोवती की ज्याच्यातून आपण ब्रीथ घेतो? माझा आन्सर आहे एअर. एअर इज अराउंड द अर्थ. आपल्या पृथ्वीच्या भोवती काय आहे? हवा ही आहे. अशा प्रकारे इथले ही एक्झरसाइज आपण पाहिली आहे. क्वेश्चन नंबर 1 to 4 ही तुम्ही रीड करायची आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे मीनिंग्स पाठवणार आहे ते मीनिंग्स तुम्ही 3 टाइम्स लाऊडली रीड करायचे आहेत आणि रीड करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत. त्यानंतर एक्झरसाइज सॉल्व करायची आहे आणि हा लेसन 3 टाइम्स रीड करायचा आहे. थँक्यू.